जर तुम्ही कमीत कमी वचन उच्चार करत असेल तर तुम्ही धर्मपूर्वक वचन उच्चार करायला लागलाय आणि इतरांना प्रिय वाटेल असं बोलत असेल तर तुम्ही धर्मपूर्वक बोलायला लागलाय. पण असत्य प्रिय कधी बोलायचं नाही, हे खोटं आहे. पण गोड 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 बोलायचं सवय असते की नाही? असं कधी बोलायचं नाही. असत्य प्रिय कधी बोलायचं नाही आणि अप्रिय सत्य पण कधी बोलायचं नाही. अप्रिय सत्य म्हणजे काय? एखादी व्यक्ती सावळी असली, रागाला तुम्ही काय म्हणता? काय म्हणता? हे सत्य किती काळे आहे. पण प्रिय आहे का अप्रिय आहे? अप्रिय आहे ना. मग खरं बोला काय खोटं बोला? खरं असेल तरी पण ते खोट्यामध्ये येते. म्हणजे जे जे शब्द उच्चारण तुम्ही करताय खरं जरी असेल आणि दुसऱ्यांचं मन दुखावणार असेल तर ते खोट्यामध्ये येतं. ज्या ज्या शब्दांचा प्रयोग तुम्ही करता ते ती भाषा अप्रासंगिक असेल. माहिती जरा फिरायला काय? ती भाषा अप्रासंगिक असेल. आवाज असाच ना, आवाज येतोय ना कडेपर्यंत? कुठलं पुस्तक? सोने की चिडिया वाला पुस्तक आप लोग पढो. माझी एक मैत्रीण होती, ती म्हणाली आचाश्री सोने की चिड़िया और अंग्रेज लुटेरे ऐसा उसका नाम है. लुटेरे अंग्रेज ऐसा उसका नाम है. आचाश्री म्हणता मैं क्यों अपने मुंह से अप्रासंगिक शब्दों का उच्चारण करूं? विचार करा. आता सोने की चिड़िया इथं पण ठीक होतं, तिथलं पुढचा शब्द लुटेरे होता आणि लुटेरे शब्द अप्रासंगिक आहे, नकारात्मक आहे. त्यामुळे अप्रासंगिक शब्दांचा उच्चारण मी का करू? आता या वाक्यावरनं तुम्ही सगळं जरी तुमच्या मनाला प्रश्न विचारायचं, तुम्ही अप्रासंगिक शब्दांचा उच्चार दिवसभरात किती करता? कारण जेवढे पण अप्रासंगिक शब्दांचं उच्चारण आपण करतो ते सगळं धर्म होत नाही, अधर्म आहे. कारण त्यापासून पाप कर्माचं आचरण होतं की नाही? मग सोपं आहे की नाही प्रासंगिक शब्दांचं उच्चारण करायचं? सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. करताय काय प्रासंगिक शब्दांचा उच्चार? चिडल्यानंतर कुठल्या कुठल्या प्राण्यांची नावं, कुठल्या कुठल्या पक्ष्यांची नावं मुलांच्यासाठी वापरताय? होय, कुठल्या कुठल्या प्राण्यांची कुठल्या कुठल्या पक्ष्यांची नावं मुलांना वापरताय? मुलांना मार्क कमी पडल्यानंतर, मुलं हट्ट करायला लागल्यानंतर काय काय करताय? मग तिरेच्या प्राण्यांचा शब्द उच्चार केल्यानंतर काय घडणार आहे? विचार करा. त्यावेळेस आम्ही सहज म्हणतो आचाश्री ही तर बोली भाषा आहे, पुस्तकाचं नाव आहे. आचाश्री काय म्हणतात माहितीये काय? ज्या जिभेला आईनं आपल्या हृदयाचं अमृत पाजवून पवित्र केलेलं आहे, ज्या जिभेनं आपण जिनवाणी मातेचं रसपान करतो, त्या जिभेनं जर तुम्ही नकारात्मक शब्दांचा प्रयोग केला तर तुम्हाला वाचा सिद्धी कधी लाभणार नाही आणि तुमच्या ज्ञानावरणी कर्माचा क्षयसंपन्न कधी होणार नाही. विचार करा. आपण कधी विचार करतो? बेधडक कसं पण बोलतो की नाही? कसं पण बोलणं, कसं पण वागणं, कसं पण बसणं, कसं पण उठणं चालू असते की नाही आपलं? मग आपण जर दीक्षा पण घेऊ शकत नसेल, अनुभव पण धारण करू शकत नसेल तर रोजच्या व्यवहारातून तरी आपण प्रासंगिक शब्दांचा उच्चार करायला पाहिजे, प्रासंगिक व्यवहार करायला पाहिजे काय नको? विचार करा. नसेल तर शुद्धी के बिना सिद्धी नाही. प्रत्येक क्रिया, तुमचं खानपान शुद्ध पाहिजे, तुमचं बोलणं शुद्ध पाहिजे, तुमचं नेसणं शुद्ध पाहिजे, तुमचा व्यवहार शुद्ध पाहिजे, तर तुम्हाला पुण्याचा असं होणार आहे. खूप वेळा असं घडतंय की आपले व्रत नियम आहेत म्हणून आपण गडबडीने काय करतो, सकाळी उठतो, गडबडीने आवरतो आणि मंदिरात पूजा अर्चा करायला जातो आणि त्यावेळी योगायोगानं एखादी व्यक्ती, आजारी व्यक्ती, म्हातारी व्यक्ती घरी असते, त्यांच्या पण क्रिया त्याच वेळी करायच्या असतात. मग आता तुम्ही तर मंदिराला जायचं गडबड करताय काय त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही हे होताय? काय करताय सांग? कसं होतंय माहितीये का? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, ज्यांनी तुम्हाला आधार दिला, लहानाचं मोठं केलं, जन्म दिला आणि तुम्हाला जगण्याला योग्य बनवलं, मग तुमचे माता पिता असू देत, तुमच्या पतीचे माता पिता असू देत, त्यांच्याप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे, कारण ते सुद्धा भावी भगवानचं आहे. त्यांच्या प्रतीचं कर्तव्य गौण करून जर तुम्ही फक्त पुढे पळत असाल तर तुम्ही करत असलेला धर्म खऱ्या अर्थानं धर्म म्हणता येत नाही. ती क्रिया फक्त झाली, तो धर्मात्मा झाला नाही. धार्मिक असणं वेगळं आणि धर्मात्मा असणं वेगळं. लक्षात काय? धर्मात्मा तोच असतो जो वात्सल्य
दया, प्रेम, आपुलकी याप्रमाणे व्यवहार करतो. प्रत्येक जीवाची काळजी घेतो. स्वतःचा विचार कमी करतो आणि इतरांचा विचार जास्त करतो. तो व्यवहार धर्मात्मा असतो. बरोबर. एकदा रामटेकमध्ये कार्तिकेय परीक्षेचा क्लास चालू होता आणि सहनशीलता ठेवल्यानंतर कर्माची निर्जना कशी होते ह्यावर खूप छान व्याख्यान चालू होतं. एक गृहस्थ उठला आणि आचार्य एक प्रश्न विचारला. आचार्य, मला मुनी होता आलं नाही, परंतु मुनीच्या सारखाच कर्माची निर्जना मला करायची आहे, तर काय करू? आचार्य खूप छान सांगितलं. मुनी ज्यावेळी दीक्षा घेतात त्यावेळी 22 परीक्षा स्वीकारतात आणि सत्य भावनेपूर्वक सहन करतात. पण तुम्ही ज्यावेळी दीक्षा घेता, तुमची दीक्षा म्हणजे कोणती दीक्षा? मुनींची दीक्षा म्हणजे उत्सवपूर्वक वाजत गाजत अंगावरचे वस्त्र काढून टाकणं, हात तुरे काढून टाकणं, दागदागिने काढून टाकणं. आणि तुमची दीक्षा म्हणजे कुठली असते? उत्सवपूर्वक हात तुरे घालून घेणं, वस्त्र घालून घेणं, दागिने घालून घेणं, बोट धरणं, गोल गोल फिरणं, हे सगळं आहे की नाही? पण असू दे, ती पण एक दीक्षाच आहे. तुम्ही संसार स्वीकारला आणि त्यांनी वैरागी मार्ग स्वीकारला. पण कसं आता आपल्याला वाटतं की पूर्वी आपल्याला असं कोण भेटलं असतं तर संसार सोडला असं, तसं त्यांना पण वाटलं. तर आचार्य खूप छान उत्तर दिलं आणि आपण स्पर्धा ठेवण्यासारखं आहे. आचार्य म्हटले, एक मुनिराज पर्वताच्या शिखरावर तपस्या करतात, आतव्यू धारण करतात आणि सूर्याची सगळी किरणं आपल्या अंगावर घेऊन उत्कृष्ट सहनशीलता आणि सप्ताभावने स्थिर राहतात. आवाज काढत नाहीत अजिबात, किती पण ऊन लागत आहे. कर्माची निर्जरा करायची. कर्माची निर्जरा करण्यासाठी सहन करतात. सहिष्णुता आपला धर्म आहे. सहन करतात. कारण तपाला काय म्हणायचं? इच्छा निरोध हा परम तपा. इच्छेचा विरोध करतात. आता त्यांनी आपण होऊन जाऊन संकट स्वीकारतात. पण संसारामध्ये तुम्हाला आवश्यकता आहे काय? सूर्याच्या समोर जाऊन राहायचं, डोंगरावर उभं राहायचं आवश्यकता आहे? त्यापेक्षा मोठा ताप संसारात आहे की नाही? मग जसं मुनिराज सत्यपूर्वक सहन करून तपश्चर्या करतात, तसं तुमच्या आयुष्यामध्ये पावलोपावली संकट आहेत की नाही? पावलोपावली प्रतिकूलता आहे की नाही? पण त्या येणाऱ्या पावलोपावली प्रतिकूलतेमध्ये जर तुम्ही सत्यपूर्वक सहनशीलता ठेवला, क्षमा केला, तर तो धर्म आहे. त्यावेळी सुद्धा उत्कृष्ट कर्मनिर्जरा होते. कर्मनिर्जरा करण्यासाठी सेपरेट शास्त्र घेऊन बसायला पाहिजे असं सुद्धा नाही. स्वाध्याय करण्यासाठी पण सेपरेट शास्त्र घेऊन बसायला पाहिजे असं पण नाही. कारण स्वाध्यायाचे प्रकार किती आहेत? वाचना, पृचना, अनुपेक्षा, आमनाय आणि धर्मोपदेश. होय की नाही? रोजच्या रोज वाचना करू शकत नाही, अनुप्रेक्षा करू शकता की नाही? अनुप्रेक्षा करणं म्हणजे काय? 12 महिन्याचं चिंतन करणं. बरोबर आहे की? 12 महिन्याचं चिंतन करू शकताय, पण 12 महिन्याचं चिंतन करायचं नव्हते. पण जे जे प्रतिकूलता पावलोपावली जीवनामध्ये येणार असतात, त्या प्रतिकूलते असू काय का येते पाठीवर येते का पाठीवर आवाज? प्रत्येक पावलोपावली ज्या ज्या प्रतिकूलता जीवनामध्ये येतात, त्या प्रत्येक प्रतिकूलतेला प्रतिकार न करता सहन करणे म्हणजे एक उत्कृष्ट तपस्या. आणि हे संसारात राहून सगळं करू शकतात. कारण पंचम कालामध्ये सुद्धा प्रतिमाधारी होऊन जर दुसऱ्या प्रतिमेचं पण पालन निर्दोष रूपात जर करत असाल, तर तुम्ही 16व्या स्वर्गामध्ये पर्यंत जाऊ शकता. पंचम कालामध्ये सुद्धा 16व्या स्वर्गापर्यंत जाऊ शकता. आणि मुनिराज होऊन सुद्धा जर व्रताचरण निर्दोष करत नसतील, तर त्यांनी भौतिक मध्ये जाऊ शकतात. विचार करा. मग आचरण महत्वाचं आहे काय फक्त व्रत स्वीकारणं महत्वाचं आहे? आचरण महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगते, आपल्याकडून निरंतर डोक्यामध्ये विचार कुठले चालू असतात ना? चालू असतात की नाही? काही नेहमी मन शांत असते? मन शांत असते, चालू असते. कुठले विचार चालू असतात मनामध्ये? कोणतरी तुम्हाला गेलं असतील, नुकतं सोडून कोण गेलं असतील, गावाला गेला, मुलं लवकर संध्याकाळी लवकर घरी नाही आली, नवरा लवकर नाही आला घराकडे, कधी येणार कोण असतो, काय झालंय कोण असतो, होते की नाही? आता ध्यान किती प्रकारचे माहिती आहे? ते ध्यान निरंतर करतोय आणि दुर्गतचं बंद कसं करून घेतोय हे सांगते तुम्हाला. हे ध्यान 4 प्रकारचे आहे. आर्थ ध्यान, रौद्र ध्यान 4 प्रकारचे आणि धर्म ध्यान
4 प्रकारचे. आपण निरंतर रोज आर्त ध्यान आणि रौद्र ध्यान जास्त करत असते की नाही? आर्त ध्यान कुठले कुठले सांगणार काय? सांगणार? इष्ट वियोग, अनिष्ट संयोग, पीडा चिंतन आणि निदान बंध. इष्ट वियोग म्हणजे जे जे तुम्हाला हवी असलेली वस्तू किंवा व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली असेल तर तुमचं इष्ट वियोग आर्त होते की नाही? होते की नाही? आता त्यावेळी नियमानं तुम्हाला तिर्यंचिकेचा बंध होत असतो. हे लक्षात येते? ज्या ज्यावेळी तुम्हाला नको हवी असलेली वस्तू किंवा व्यक्ती तुमच्यापासून दूर होते, त्यावेळी अस्वस्थ वाटते, त्यावेळी नियमानं तिर्यंचिकेचा बंध होत असतो. हे कधी लक्षात येते काय? मग धर्म करणार का अधर्म करणार? तुम्हाला कुठे ढकलावं? कुठे पाठवायला तुम्ही तुम्हाला? वाचायचं की तिथून वाचवायचंय ना? सगळ्यांना स्वर्गात जायचंय काय नरकात जायचंय? स्वर्गात जायचंय. मग ध्यान कुठलं करताय? कुठलं ध्यान करताय? मग आता मला सांगा, जायचं स्वर्गामध्ये आहे आणि ध्यान कुठलं करताय? मग कसं जाणार? कोण येणार तुम्हाला? कोण येणार सांगा? आणि हे पावलोपावली घडत असते. कारण हवी असलेली व्यक्ती किंवा हवी असलेली वस्तू आपल्यापासून दूर गेली, मनात अस्वस्थ, करमत नाही. आज मला कसं वाटायला लागले, आज मला खूप विचारायला लागले, कुठतरी मन माझं भटकायला लागले असं वाटतं की नाही? ही प्रत्येक क्रिया म्हणजे आर्त ध्यान आहे. हे तुम्ही जाणून घ्या, गंभीरतेने जाणून घ्या. नियमानं तिर्यंची गतीचा बंद चालू आहे. अनिष्ट संयोग म्हणजे नको असलेली वस्तू, नको असलेली व्यक्ती समोर येणं, त्यांना बघितल्यानंतर अस्वस्थ वाटणं. वाटते की नाही? घरामध्ये किती नको आहे तरी किती पाहिजे तुम्हाला सांगा? किती नको आहे तरी किती पाहिजे? ज्यावेळी वाद होतात ते सगळे नको असतात, किती पण प्रेमाचे असले तरी. किती पण प्रेमाचे असले, वाद घेतलं कधी एकदा जाते कुणास ठाऊक. म्हणताय की नाही? म्हणताय की नाही सांगा? म्हणजे ज्यावेळी नको असलेली व्यक्ती, नको असलेली वस्तू तुमच्या समोर येते, त्यांना बघितल्यानंतर तुमच्या मनात जे जे भाव होतात ते सगळे अनिष्ट संयोग आर्त ध्यान आहे. त्यावेळी सुद्धा तुम्ही नियमानं तिर्यंची गतीचा बंद करत आहात. याची जाणीव तुम्हाला होते काय? होते? धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. कळलं ना? आता हे फक्त घरातच होते काय? मंदिरात गेल्यानंतर पण होते? दसलक्ष नोपीला शेवटच्या दिवशी क्षमामाणी असते की नाही? सगळ्यांची क्षमा मागायची, पण ज्यांच्याबरोबर घडलेलं असते ना तर कोपऱ्यात जायचंच नाही. करताय की नाही? मग आता मंदिर हे धर्माचं स्थान आहे, बरोबर आहे की नाही? तिथं गेल्यानंतर आणि क्षमा करणं पण धर्म आहे. तिथं गेल्यानंतर ती व्यक्ती समोरच गेल्याने क्षमा नाही केलं, धरून केलं का अधरून केलं? मग त्यापासून दूर कसं व्हायचं? विचार केला? पीडा चिंतन निरंतर काहीतरी डोक्यात चालू असते ना? चालू असते की नाही? वर्तमान काळात व्यक्तीला जगता येत नाही, एक तरी भूतकाळात किंवा भविष्य काळात. वर्तमान काळात तरी जगतोय. जीवन आहे नितांत सुंदर, नाही कधीही जगला रे, आनंदाच्या क्षणात सुद्धा दुःख आठवणी रडला रे, जन्माचे ना कळले कारण, मृत्यूचा ना अर्थ कधी, मार्ग सुखाचा नि शांतीचा मिळेल देवा सांग कधी. जीवन नितांत सुंदर आहे. एवढं सुंदर आहे, परंतु जगणंच कधी कळलं नाही. आणि रोज जाऊन देवाला पाठीवर पिडायचं, देवा सुख कधी मिळणार, देवा मला सुख कधी मिळणार. आणि सुख तुझ्या समोरच आहे, स्वीकारलं तर सुख मिळणार ना. स्वीकारलंच नाही तर काय होणार? चालू आहे की पाठीवर सारखं डोक्यात काहीतरी निरंतर चालू आहे. आणि तिची स्वप्न रात्री पडतात, ते स्वप्न पडतात की रात्री? मला सांगा, पीडा चिंतन सुद्धा आर्त ध्यान आहे. आणि आर्त ध्यानानं सुद्धा तिर्यंची गतीचा बंद होतो. जायचं आहे काय? पुत्र मंत्र व्हायचंय काय? व्हायचंय? कुणाला व्हायचंय सांगा? हात वर करा. एकट्याचा पण हात वर होत नाही. मग पीडा चिंतन करायचं बंद करणार? पाठीमागचं आठवते ते विसरणार काय? विसरणार? जोपर्यंत तुम्ही विसरू शकत नाही तोपर्यंत तुमचं तिर्यंची गतीचा बंद कमी होत नाही. कोण वाचवणार तुम्हाला तिर्यंची गतीपासून? तुम्हीच वाचवणार, होय की नाही? एकदा मी आचार्यला प्रश्न विचारला होता, आचार्य तुम्ही भगवंतासमोर कमीत कमी अर्धा पाऊण तास उभे राहता,
काय मागता भगवंतासमोर? खूप सुंदर उत्तर मिळालं आणि आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. आचार्य म्हटले, मी भगवंतासमोर 2 गोष्टी मागतो नेहमी आणि तुम्ही पण मागायचं. काय? माझ्या विस्मरणाची शक्ती वाढू दे म्हणतो मी रोज भगवंताला. विस्मरणाची शक्ती वाढू दे. आम्हाला आश्चर्य वाटलं. आम्ही म्हणतो आचार्य स्मरणशक्ती वाढू दे म्हणून आम्ही सगळं औषध घेतले. कारण वाचलेलं लक्षात राहत नाही, पाठ केलेलं लक्षात राहत नाही, म्हणून स्मरणशक्ती वाढू दे म्हणून आम्ही औषध घेतोय. तुम्ही म्हणताय विस्मरणाची शक्ती वाढू दे. आचार्य म्हणता व्यक्तीचं मन असं आहे जे आठवणी ठेवायला नको ते सगळं आठवणी ठेवतात, जे पाहिजे ते ठेवत नाही. बरोबर आहे की? मग मी काय म्हणतो भगवंतांना, जे नको, जे आठवणी ठेवल्यानंतर आत्म्याचं अहित होणार आहे, आत्म्याला दुर्गतीला जायला लागणार आहे, आत्म्याला पाप कर्माचा बंध होणार आहे, भविष्य बिघडणार आहे, त्या सगळ्या विचारांचं, त्या सगळ्या घटनेचं विस्मरण होऊ दे. मग मी रोज भगवंतासमोर मागतो. तुम्ही मागताय? मागताय काय? काल परवा ठरवा 8 दिवसापूर्वी काय काय जेवढं लक्षात आहे का? नाही? 20 वर्षापूर्वी कोण काय बोललं आहे ना लक्षात? सगळं पिक्चर डोळ्यामध्ये आहे सगळ्यांच्या, आहे की नाही? शब्द लक्षात आहे, भाव लक्षात आहे, कोण कुठं बसलं होतं, कसे शब्द फेक केले, कसे शब्द प्रयोग केले, तुम्हाला किती त्रास झाला, सगळं आठवतंय. आठवतंय की नाही? आठवतंय? मग तुम्हाला डॉग होण्यापासून कोण वाचवणार? सत्याची काय झाले खरं सांगायला, तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यायचंय मला. कोण वाचवणार? विचार करा. अहो तसं नाहीये, होणार, कर्माचं उदय आहे, परंतु जिकडं तिकडं लगेच विसरून जायला पाहिजे. विसरून जायला पाहिजे. विसरला तर तुम्ही तुमचं वर्तमान काळ व्यवस्थित जगू शकता. हे बघा, काल जे घडले ते आज घडायला पाहिजे असं आहे काय? घडायला पाहिजे असं आहे काय? कालचे काल झालं की आज कशाला परत आणायचं ते मनामध्ये, आणि आज कशाला मन मलिन करून घ्यायचं? का मलिन करून घ्यायचं मन? बरं, आज मलिन करून घ्यायला लागलाय, भविष्यकाळातला प्रत्येक क्षण वर्तमान काळात यायला नाही आणि भूतकाळात निघून चाललाय. म्हणजे तुमचं वर्तमान काळ पण बिघडलं, भूतकाळ पण बिघडलेलंच आहे. वर्तमान काळ पण बिघडलं आणि भविष्यकाळ पण बिघडायला लागलाय. ह्याला जबाबदार कोण आहे? आणि मग ज्या पद्धतीने तुम्ही भावना करून कर्म बांधायला लागलाय, कर्माचा उदय होता म्हणून ते सगळं भोगायला लागलं. पुन्हा पुन्हा चिंतन करून पुन्हा नवीन कर्म बांधाय, पुन्हा भविष्यात तेच विषय तुम्ही तयारी करून ठेवला की नाही? मग पुन्हा पुन्हा दुःख आलं तर त्याला पण कोण जबाबदार? तुमचं भविष्य कोण लिहून ठेवायला लागलंय? आपल्याच वर्तमान काळाच्या आपल्या शब्दानं, आपल्या विचारानं, आपल्या व्यवहारानं आपण आपलं भविष्यकाळ लिहून ठेवत आहोत. त्यामुळे तुम्ही तेच लिहा जे तुम्हाला उद्या पाहिजे आहे, ते लिहू नका जे तुम्हाला नको आहे. तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात दुःखद प्रसंग घडले ते पुन्हा पुन्हा घडावंच वाटतंय, वाटत नाही ना? मग वाटत नसेल तर विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही, त्याची चर्चा करायची नाही. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवला, पुन्हा चर्चा केला, पुन्हा आठवला, पुन्हा पुन्हा त्याच प्रकारच्या कर्माचा बंध होणार आणि पुन्हा पुन्हा तेच घडणार आहे की नाही? पाहिजे काय? पाहिजे. आता इथून जाताना ठरवून जायचं, पाठीमागचं सगळं विसरणार की नाही? किती सोपी गोष्ट आहे बघा. रोजच्या रोज लोटून पण काढते, लोटून काढते की नाही करा पण? आंघोळ करते की भांडी घासताय, धुणं धुताय, हे सगळं करताय. घर स्वच्छ व्हायला पाहिजे, शरीर स्वच्छ व्हायला पाहिजे, भांडी स्वच्छ व्हायला पाहिजे. मन का स्वच्छ व्हायला नको? मन स्वच्छ व्हायला पाहिजे का नको? मग ज्यावेळी शरीरावर पाणी टाकून येत आहे की नाही बाहेर, त्यावेळी मनाला पण स्वच्छ करून बाहेर यायचं. खरोखर आहे, मनाला सुद्धा स्वच्छ करून बाहेर यायचं. बाथरूम मधून बाहेर येताना फक्त शरीराला साबण लावायचं नाही, मनाला पण साबण लावायचं, स्वच्छ करायचं. कालच्या काल गेलं, परवाच्या परवा गेलं. क्षमा करणं म्हणजे विसरणं. क्षमा करणं म्हणजे विसरणं, त्या घटना पूर्णपणे विसरायच्या. कारण जे जे आयुष्यात घडलेलं असतं ना, ते सगळं आपण पूर्वोपार्जित केलेल्या कर्मानुसार घडत असतं. इथं कोण कोणाला जबाबदार नाही, कोण सुद्धा कोणाला जबाबदार नाही. पण आपण काय करतो? काय करतो? दुसरा दोष देतोय ना. मग आता मला सांगा, धर्म फक्त मंदिरात होते की घरात पण होऊ शकते? आपले विचार जर सरळ असतील, आपले विचार जर शुभ असतील, शुद्ध असतील,
तर उत्कृष्ट धर्म आपण घरामध्ये सुद्धा करू शकतो. करू शकते की नाही? येणार की प्रतिकूलता, विचार काय करायचं, माझ्या कर्माचा उदय होता, त्यांची काय चूक आहे, मी करून ठेवलेली व्यवस्था, मी करून ठेवली कर्माची व्यवस्था होती, माझ्या कर्माने तसं घडवलं, त्यांची काही चूक नाही, क्षमा करून टाकतो. सोपं आहे की नाही? सोपं नाही, अवघड आहे, पण त्याला पुरुषार्थ म्हणतात, त्याला साधना म्हणतात. कारण जर तुम्हाला तिर्यंची गतीला आणि नरगतीला जायचं नसेल तर हे साधना करणं फार महत्वाचं आहे. आणि नरगतीचा कशाला कधी बंद होतोय? 4 रौद्र ध्यान सांगितले. बहुत आरंभ बहुत परिग्रह नरक आयुष्या बंधाचं कारण आहे. आणि नरगतीच्या बंधाचं हिंसानंदी, स्मृशानंदी, चौड्यानंदी, परिग्रहानंदी. हिंसानंदी कधी कधी होते, कोण काय ते बोललं असेल, त्यांनी एक बोललं आणि तुम्ही 10 उत्तर दिला, आनंद होतो की नाही? आनंद होतो की नाही? होते ना? मी काय कमीच आहे काय? दाखवून दिलं मी त्याला, तरी काय आहे ते बरोबर त्यांची जागा दाखवून दिलं, म्हणतात की नाही? म्हणजे त्यांनी एक बोलल्यानंतर तुम्ही 10 बोला आणि तुम्हाला आनंद वाटला. हिंसानंदी आहे की नाही? हिंसानंदी रौद्र ध्यान नरगतीच्या बंधाला कारण आहे. कुणाकुणा जायचंय? जायचं नाही ना? मग कसं करायचं? मौनम सर्वस्व साधन. लक्ष काय? परिग्रहानंदी सगळ्यात उत्तम. परिग्रहानंदी, परिग्रह साठवायचं, त्याचं रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस झटायचं, नवीन नवीन घेतल्यानंतर सारखं सारखं बघायचं, सारखं नेसून बघायचं, सारखं घालून बघायचं, कसं वाटतंय, छान वाटतंय काय, चांगलं वाटतंय काय, आणि कोणतं नाही बाई चांगलं नाही म्हटलं की रात्रभर झोप लागत नाही. लागते काय झोप? विचार करा, ज्यावेळी तुम्ही परिग्रह आणता त्यावेळी तुम्हाला आनंद होतोय ना? परिग्रहानंदी भाव आहे, नरगतीच्या बंधाला कारण आहे. लक्षात येते का कधी? येते? लक्षात येते काय? येत नाही. हे मुद्दाम ह्यासाठी सांगायला लागले की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि हे सहजपणे आपल्याकडनं घडत असतात. पण ह्या सगळ्या क्रिया म्हणजे अधर्म आहे. ह्या सगळ्या क्रिया अधर्म आहे. आपण काय करायला पाहिजे? जीवन तुम्ही जगायला लागलाय, जगायचं, पण कशा पद्धतीने जगायचं? कारण संसारातून आपण तुम्ही आता बाहेर पडू शकत नाही, होय की नाही? पण संसार करत असताना सुद्धा कमीत कमी रागभाव, कमीत कमी द्वेषभाव, अंतरंगात किंचित सुद्धा कुणाबद्दल मन बिघडू नये याची काळजी घ्यायची. स्वतःच्या मनाला नेहमी सांभाळायचं, फक्त दुसऱ्यांना सांभाळायचं नाही. दुसऱ्यांना सांभाळणं फार सोपं आहे आणि स्वतःला सांभाळणं फार अवघड आहे. कारण मन कसं आहे? पाण्यापेक्षा पातळ, वाऱ्यापेक्षा वेगवान, अग्नीपेक्षा गरम, चिखलापेक्षा कसं आहे मन, आहे की नाही? मन सांगताय याच मनातून चांगले पण विचार निघतात आणि याच मनातून वाईट पण विचार निघतात. जेवढे तुम्ही वाईट विचार सोडून चांगले विचार कराल, जेवढं तुम्ही चांगलं लक्षात ठेवाल, तेवढं मनाचा बगीचा होतोय आणि तुमच्या मनातल्या बगीचेचा सुगंध तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. आणि जेवढे मनामध्ये अशुभ विचार करणार, नकारात्मक विचार करणार, नकारात्मक चिंतन करणार, तेवढं मनाचं काय होतंय? उकिरडा. कारण उकिरडा काय होते माहिती का? उकिरडा काय साठवलं जाते? काय साठवतं उकिरड्यामध्ये? कचरा घेऊन टाकते की नाही? मग मनामध्ये नुसता जीवनात काय काय केलं ते कचरा साठवत असला तर मनाचं दुर्गंध येणार की सुगंध येणार? दुर्गंध येणार. आणि जास्त दुर्गंधी आली की काय होते माहितीये काय? अनेक प्रकारचे रोग शरीरामध्ये होतात. जेवढे पण रोग आहेत की नाही, जेवढे पण रोग आहेत त्यातले 50-60% रोग, 96% रोग सायकोसोमॅटिक आहेत. 50 ते 60% रोग दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही म्हणून होतात. दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही म्हणून रोग होतात. काल परवा माझ्या मैत्रिणीचा एक फोन आला होता. ती प्राणी खिलिंग करते, प्राणी खिलिंग. एक 25-26 दिवसापूर्वी एका मुलीचं, लातूर मध्ये एका मुलीचं लग्न ठरलं होतं. आणि लग्न होता म्हणजे 2 महिन्यानंतर ठरल्यानंतर 2 महिने लग्न झाले, 2 महिन्यात भेटाभेटी झाली, सगळं झालं. आणि लग्न तारीख ठरल्यानंतर तो नवरा मुलगा म्हटला की माझं कुणाबरोबर ते आहे अफेअर, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. त्या मुलगीवर काय प्रसंग आले असेल सांगा? ती खूप दुखावली गेली. त्याच ठिकाणी तिला चक्कर खाली पडली होती.
तिला माझ्या मैत्रिणीकडे आणलं होतं. जवळजवळ 20-25 दिवस ती त्या दुःखातून बाहेर पडू शकली नाही. एवढं तळमळली एवढं त्या व्यक्तीला शिवाय घातली. आणि 25 दिवसानंतर त्या चेकअपसाठी घेऊन गेले आणि तिच्या पोटामध्ये गाठ झाली होती आणि ती गाठ कॅन्सरची निघाली. 25 दिवसापैकी त्या सगळ्या लोकांनी मेडिकल चेकअप करून घेतलं होतं. त्यावेळेस त्यांना काही झालेलं नव्हतं, पण 25 दिवसानंतर गाठ निघाली. विचार करा. तिच्याकडे आलं होतं, माझ्या मैत्रिणीकडे आलं होतं. त्याने ट्रीटमेंट करायला सुरू केलं आणि तिला आधी सांगितलं, पहिल्यांदा तू त्या व्यक्तीला क्षमा कर. जोपर्यंत तू क्षमा करत नाहीस तोपर्यंत तुझ्या पोटातली गाठ विरघळणार नाही आणि कॅन्सर कमी होणार नाही. जेवढ्या पण लोकांना कॅन्सर होतात, दोन गोष्टी आहेत. कुणासाठी तरी केव्हा तरी घडलेल्या गोष्टी अंतर्गत गाठ मारून ठेवलेली असते. ते विसरू शकत नाही, क्षमा करू शकत नाही आणि माफ करू शकत नाही. त्या लोकांना मोठे मोठे आजार होत असतात. एक पुस्तक आहे, मी सगळ्यांना सांगते, हुपरीचे बरेच लोक आहेत, त्यांना पण माहित आहे. लुईस हे एक लेखिका आहे, माहित पण असेल कदाचित. तिला फर्स्ट स्टेज कॅन्सर, फर्स्ट स्टेज, आणि त्या कॅन्सर मधून ती बाहेर पडली. तिने एक पुस्तक लिहिलं, माहिती आहे काय? हील युअर बॉडी, हील युअर माइंड. त्या पुस्तकामध्ये 2 पुस्तकं आहेत तिची. त्या पुस्तकामध्ये 300 प्रकारचे रोगांचं लिस्ट आहे. तुम्ही मनामध्ये कुठले विचार आणले की तुमच्या शरीरामध्ये कुठला रोग होतोय आणि विचार कुठले आणले की रोग कमी होते, ह्या सगळ्या लिस्ट आहे. तुम्ही ते आणून वाचू शकता. का ज्या पुस्तकालयामध्ये मेहतामध्ये पुस्तक मिळतात, मी पण आणलेलं आहे. खूप सोपं आहे. संघामध्ये एक पूज्य शिखरसागरजी महाराज आहेत आणि त्यांचा एक अनुभव तिने आम्हाला खूप छान सांगितला होता. कॉलेजमध्ये ते लेक्चर होते, इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चर होते. नंतर त्यांनी दीक्षा घेतलं आचार्यांच्याकडे. त्यांचा एक खूप छान अनुभव सांगितला. त्यांचे गुडघे खूप दुखायचे, महाराजांचे गुडघे खूप दुखायचे. गुडघे दुखायचं जवळ 10 वर्ष ट्रीटमेंट घेतलं होतं, पण गुडघा काही दुखायचं कमी होत नव्हतं. आणि योगानं त्यांना कोणतरी हे पुस्तक दिलं महाराजांना. आणि त्यात काय लिहिलं होतं माहितीये काय? जी व्यक्ती सतत दुसऱ्यांना नाव ठेवते, दुसऱ्यांचे अवगुण लक्षात ठेवते आणि दुसऱ्यांची निंदा करते, त्यांचे गुडघे जास्त दुखतात. त्या लिहिलेलं आहे बरं काय, मी माझ्या मनात सांगते. लक्षात आलं? आता ज्यांनी ते पुस्तक दिलं ते प्रशिक्षक पण होते, हिलिंग करायचे ते. त्यांच्याकडे त्यांनी घेऊन गेलं, हे खरं आहे काय? तर होय खरं आहे. तर हे बघा, आपलं मन कधी आपल्या चुका कधी मानत नाही. मानताय काय? स्वतःच्या चुका मानणारे खूप प्रामाणिक असतात, माहिती आहे? तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक झाले की तुम्हाला भगवान बनवण्यापासून कोण रोखणार नाही. पण तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्याशी प्रामाणिक नसाल तर तुम्ही त्रिलोकात कोण पण, तुम्ही साक्षात त्रिलोकीला भगवान पण तुमच्या पाठीशी असतो तर तुम्हाला भगवान कोण बनवू शकत नाही. ते फार महत्वाचं आहे. तर ते हिलिंग करायला ज्यांच्याकडे गेले ना, त्यांनी म्हटलं तुम्ही अंतराला स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही निंदा कुणाची करताय आणि कुणाचा द्वेष करताय. तर ते सांगितले प्रामाणिकपणानं. माझे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे आणि खरोखर मी त्यांची खूप निंदा करतो. आणि कारण का माहित आहे की व्रती होते, ब्रह्मचर्य व्रत होतं, व्रती होते आणि हे खूप छान शिकवायचे. सगळी मुले ह्याच्यासोबत असायचे, त्यामुळे त्या व्यक्तीला सर होत नव्हतं आणि ती व्यक्ती ह्यांना जास्तीत जास्त खाली पाडायला बघायची. ते ह्यांना आवडायचे म्हणून त्यांची ते निंदा करायची. आता उपाय काय करायचं? दुसऱ्या दिवशीपासून कॉलेजमध्ये गेल्याबरोबर एक वही घेतलं, त्याने लिहायला सुरू केलं. ते सर होते, सरांचं नाव काहीतरी शर्मा. ते शर्मा सर खूप चांगले आहेत, ते खूप माझे चांगले मित्र आहेत आणि ते मला खूप आवडतात आणि त्याचा स्वभाव खूप छान आहे. असे रोज रोज लिहायला सुरू केले. त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलायचं बंद केले. आणि महाराजजीने मला सांगितलं, दीदी 14 ते 15 दिवसाच्या आत माझं गुडघे बंद झालं. सत्य लक्षात मी मुद्दाम उदाहरण सांगितले, कारण आपल्या मनातील विचारच आपल्या देहामध्ये वेगवेगळे रोग निर्माण करतात. पोटामध्ये अल्सर व्हायचं असू दे, डोकेदुखी असू दे, पित्त प्रकृती असते ना. पित्त कशावर उकळते माहितीये काय? तळपायच्या मस्तकाला गेली बघा, म्हणताय की तळपायच्या मस्तकाला गेली म्हणजे पित्त भडकलं. पित्त का भडकतंय? क्रोधामुळे पित्त भडकते. क्रोध काय होतं? क्रोध काय होतं? तुमच्या मनाविरुद्ध झालं म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध कोणतरी काहीतरी केलं, बरोबर आहे? इथं कोणच नाही, तुम्ही एकटे आहे. इथं मनाविरुद्ध काय घडते तुमच्या?
कोणतरी आहे तुमच्या मनानंतर काहीतरी करत आहे आणि म्हणून तुम्हाला क्रोध आला, बरोबर आहे? आता मला सांगा, ते काहीतरी करण्यापाठीमागे तुमचा रोल किती होता आणि त्याचा रोल किती होता? म्हणजे त्यांनी केलेली कृती, त्यांनी केलेले शब्द, त्यांनी केलं काय जे पण असेल ते तुम्हाला आवडलं नाही, याचा ते चुकीचे आहे, बरोबर आहे? हे चुकीचे ठरले ना. मग तुम्ही काय केलं? तुम्ही उकळायला सुरू केलं. चूक केलं की म्हणजे क्रोध करणं म्हणजे क्रोधाची व्याख्या चूक काय? दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा स्वतःला देणं म्हणजे क्रोध करणं, बरोबर आहे की चुकीचं आहे? मी काहीतरी असं करते, तुम्ही सगळं जरी बसलाय आणि तुमच्या डोक्याला एकदम सगळं मी एकदम असं काहीतरी केले तर चूक माझी होती की तुमची होती? बीपी कुणाची वाटते? शुगर कुणाला झालं? मग कुणाचं चूक आहे यामध्ये? विचार करा. कसं होते माहितीये का, पावलोपावली सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणाऱ्या असतात. आपत्ती क्षणाक्षणाला येणार, पण त्या आपत्तीला आपत्ती म्हणून स्वीकारायची काय संपत्ती म्हणून स्वीकारायची आपल्या विचारांवर अवलंबून आहे. कुंतीला प्रश्न विचारलं होतं, तू राजाची कन्या, राजमाता, राजपत्नी म्हणजे महाराणी, तुमच्या आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला प्रतिकूलता येत गेली कारण तुम्हाला सुखाने जगता कधी आलं नाही, याचा काही तुम्ही दोष दिला नाही तुमच्या नशिबाला? तिला प्रश्न विचारला तर ती म्हटली, मी कधीच दोष दिलो नाही. बरं झालं माझ्या आयुष्यामध्ये पावलोपावली क्षणोक्षणी आपत्ती येत गेल्या, आपत्ती येत गेल्या म्हणून मी सावधान राहायला शिकले, आपत्ती येत गेल्या म्हणून मी सतत भगवंतासमोर जायला शिकले, सतत नमोकार मंत्र म्हणायला लागले, सतत पूजा अर्चा करायला लागले, सतत मला कर्म सिद्धांत कळायला लागला की हे सगळं माझ्या कर्मानुसार घडायला लागले, बरोबर आहे? जर आपत्ती झाली नसती तर मी कशाला गेलो असतो भगवंताकडं? त्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये जरी आपत्ती आली असेल तर ती आपत्ती म्हणत नाही, ती आपत्ती मी संपत्ती म्हणतो, कारण ती आपत्ती मला जेणेकरून संपत्तीची प्राप्ती करून द्यायला निमित्त झाली. तुमचं पण असं आहे की नाही, माझं असले किंवा तुमचं असले, काय तरी असं अघटित घडलं की ते माझ्या मर्यादेच्या बाहेर आहे, लगेच आपण एक श्रीफळ घेतोय, गुरूंच्याकडे पळतो किंवा देवाकडे पळतो, पळतोय की नाही? काय कुठे जाताय? काय पिक्चरच्या टॉकीत जाताय? काय टीव्ही लावतो त्यावेळेस? नाही लावत आपण. ते किती पण छान प्रसिद्ध असलं तिकडे बघत नाही, आपण लगेच आठवतो कुणाकडे जायचं, कुठल्या महाराजांच्याकडे जायचं, कुठल्या भगवंताकडे जायचं, कुणाचं विधान करायचं, कुठलं मंत्र घालायचं. कशामुळे घडतंय? आपत्ती आली म्हणून, संकट आली म्हणून, बरोबर आहे की नाही? म्हणून संकट आली तरी पण घाबरून जायचं नाही, कारण पावलं पावले, आजचे दिवस उद्या नाही तरी उद्याचे दिवस परवा दिवशी नाही. आज किती पण जवळचा मित्र असेल तर तो आजचा मित्र उद्या शत्रू कधी होईल सांगता येत नाही, आणि आजचा शत्रू उद्याचा मित्र कधी होईल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीबरोबर जगताना इतकं व्यवस्थित आपलं जगणं असायला पाहिजे की सगळ्यांच्या सोबत राहायचं, पण सगळ्यांपेक्षा अधिक राहून जगायला आपण शिकायचं. अधिक राहून जगणं म्हणजे काय? मी एक आत्मतत्व आहे, मी भगवान आहे, मी कर्तव्य बुद्धीने करतो. तुम्ही जे जे करताय संसारिक क्रिया कर्तव्य बुद्धीनं करायचं, स्वामित्व बुद्धीनं काही सुद्धा करायचं नाही. तुम्ही कर्तव्य बुद्धीनं केला तर तुम्ही करत असता, संसार करत असताना पण तुम्ही धर्मच करता, कारण स्वीकारलाय म्हणून संसार केलाय, बरोबर आहे की नाही? 24 तीर्थंकर सगळ्याचे सगळे लग्न करून मुलाबाळांना जन्म देऊन संसार करून मोक्षाला गेले की नाही? चक्रवर्तीला 96,000 राण्या, 60,000 मुलं होती, तरी पण दीक्षा घेतल्यानंतर अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. संसार कसं केलं असतील विचार करा, कसं केलं असतील संसार? म्हणजे संसारात राहून सुद्धा त्यांनी काय केलं? माझं कर्तव्य आहे एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक मुलगी म्हणून, एक सून म्हणून मी माझी प्रत्येक क्रिया कर्तव्य म्हणून करणार, पण मी ह्या सगळ्यांची मालक किंवा मालकीण नाही. प्रत्येक जीवाचं स्वतःचं कर्म आहे, प्रत्येक जीव जन्माला येताना स्वतःचं कर्म व्यवस्था घेऊन आलेला आहे. इथं कोण कुणाला सुखी करू शकत नाही, कोण कुणाला दुखी करू शकत नाही. माझं कर्म माझ्या आधी आणि त्यांचं कर्म त्यांच्या आधी. त्यामुळे मला काय करायला पाहिजे? मी कर्तव्य करणार, पण कर्तव्य म्हणून करणार, स्वामित्व बुद्धीनं करणार नाही. असं जर तुम्ही ठरवला, किती पण प्रतिकूलता आली असेल तर तुम्ही सुखातच राहू शकता आणि शांतीने राहू शकता. कारण समताभाव ठेवण्याचं प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे, कारण नरकाला पण जायचं नाहीये,
तिऱ्यांची गतीला आपण जायचं नाहीये, मग काय करायला पाहिजे? धर्म ध्यान करायला पाहिजे. जे जे येते प्रतिकूलता, जी जी पण अनुकूलता येते, हर्ष विचार करायचं नाही. तुम्हाला जर खरोखर आयुष्याचं कल्याण करायचं असेल, सुखात सुखी व्हायला परमिशन नाही, दुःखात दुःखी व्हायला परमिशन नाही. सुखाच्या वेळी जर तुम्ही सुखी झाला तर रौद्र ध्यान झालं, नरगतीचा बंद झाला. दुःखाच्या वेळी दुःखी झाला तर आर्त ध्यान झालं, तिर्यंजिकेचा बंद झाला. विचार काय करायचं? हे सुख मला माझ्या पुण्याच्या उद्याला प्राप्त झालंय, आज नाही उद्या हे सुद्धा दिवस जाणार आहेत. सुखाचे दिवस जाताना दुःख देऊन जाणार आहेत आणि दुःखाचे दिवस जाताना सुख देऊन जाणार आहे. संसारामध्ये काही सुद्धा स्थिर नाही, काही स्थिर नाही. त्यामुळे आपण काय करायचं? आपण स्वतःचा परिचय करून घ्यायचा. मी काय आहे, माझा स्वभाव काय आहे, मी कुठून आले, मला कुठे जायचंय, इथे येऊन मला काय करायचं, इथं किती दिवस मला राहायचं. जर जायचंच आहे तर चांगलं चांगलं काहीतरी घेऊन जायचं आहे. वर्तमान काळात काय घडतंय याच्यावरनं भूतकाळात मी कशा पद्धतीने जगले होते हे आपल्याला कळते. त्यामुळे भूतकाळामध्ये जे केलं होतं ते वर्तमान काळात करायचं नाही, म्हणजे आपलं भविष्यकाळ उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही. कारण जीवन इतकं सोपं नाही, फार दुर्लभतेनं मनुष्यभाव मिळालेलं आहे. आणि दुर्लभ मिळालेल्या मनुष्यभावाला एक क्षण सुद्धा वाया न घालविता संसार करत करत पुढच्या भावात कुठेतरी मला जन्म घ्यायलाच लागणार आणि माझा मृत्यू होणार आहे हे सत्य स्वीकारायचं आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर जन्म होण्यासाठी आता अहिंसा धर्माचं पालन करायचं, व्रत नियमांचं पालन करायचं, अत्यंत उत्कृष्ट दयापूर्वक व्यवहार करायचा, अंतरंगात करुणा कधी कमी होऊ द्यायची नाही. एवढं जरी केला तरी व्यवहारामध्ये आपण उत्तम धर्माचरण करून करून जगू शकतो. मला एक मुद्दा मांडायचा आहे. मगाशी त्या ताईने सांगितल्या मासिक धर्माबद्दल की पूर्वी असं व्यवस्था नव्हती, त्यामुळे लोक पाळत होते आणि आता तशी व्यवस्था नाही. असं काही नाही बरं काय. पूर्वी पण आपल्यापेक्षा उत्कृष्टात उत्कृष्ट व्यवस्था होती. राजे चक्रवर्ती त्यांचं वैभव काय थोडं होतं काय, खूप उत्कृष्ट वैभव होतं. त्यावेळेचा विज्ञान प्रगत, आपल्यापेक्षा पण प्रगत विज्ञान होता. परंतु प्रत्येक धर्मामध्ये मासिक अशुद्धी पाळायला सांगितलेलं आहे, प्रत्येक धर्मामध्ये. आता पंचमकाल आहे, पंचमकाल दुःखमाकाल आहे. इथं पापी लोक जास्त जन्म घेणार आहेत, अज्ञानपणाने व्यवहार करणारे लोक जास्त जन्म घेणार आहेत. परंतु कुठल्या पण धर्माचरणामध्ये कुतर्क कधी करायचं नाही. शास्त्रामध्ये स्पष्ट नोंद आहे, जे लोक मासिक धर्माचा व्यवस्थित पालन करत नाही त्यांना नपुसक वेदाचा बंध होतो, नपुसक होऊन जन्म घेतात पुढच्या भावात. कारण स्त्री झाल्यानंतर स्त्री धर्माचं पालन तुम्ही व्यवस्थित केलं नसेल तर पुढच्या भावात स्त्री पण होत नाही, पुरुष पण होत नाही, पण नपुसक धर्माचं नपुसक वेदाचा बंध होतोय, तो व्यक्ती नपुसक होऊन जन्म घेतो. एक सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलेलं आहे, जी व्यक्ती व्यवस्थित मासिक धर्माचं पालन करत नसेल अनेक भावापर्यंत ती वांज होते म्हणून सांगितलं. गाथा आहेत माझ्याकडे, तुम्हाला मी दाखवते. अनेक भावापर्यंत ती वांज होते, तिला मुलं बाळ होत नाहीत हे सांगितले. तिसरं सांगितले, अनेक भावापर्यंत तिर्यंच्या आणि मनुष्याच्या पण नीच गोत्रामध्ये तिचा जन्म होतो. कारण ते 3 दिवसाचे काळ अशुद्धीचे काळ असतात, अशुद्धीचे काळ असतात. एकदम नकारात्मक ऊर्जा सतत उत्सर्जित होत असते. त्यामुळं ती नकारात्मक ऊर्जा घरभर तिला पसरवायला परवानगी नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये जाऊ नका की आता ते आधुनिक विज्ञान असं म्हणते तसं. विज्ञानाच्या ठिकाणी जरी असेल तर विज्ञान हे आधुनिक काळातले आणि त्याच्या पूर्वीपासून आपले भगवान आहे, आपला धर्म आहे. आणि सगळ्यात मोठं जैन धर्म खूप मोठं विज्ञान सांगणारं आहे. जैन धर्म खूप मोठं विज्ञान सांगणारं आहे. त्यामुळं ह्या कुठल्या पण भ्रमात जाऊन कोण सुद्धा तुम्ही अशुद्धीचा प्रचार प्रसार करू नये अशी माझी विनंती आहे. कारण आपण अशुद्धीचा प्रचार प्रसार करून आपल्याला आळस आहे, प्रमाद आहे, आपल्या हाताने होत नाही म्हणून त्याला कुठलं तरी गोंडस नाव द्यायचं आणि आपण त्यापासून पराभूत स्वतःला करायचं आणि अशुद्धी सगळीकडे पसरवायची. असं कुणीही करू नये अशी माझी विनंती आहे. कारण प्रत्येक धर्मामध्ये कशा कशा पद्धतीनं मासिक धर्म पाळायला सांगितलेलं आहे. याचं एक सेपरेट पुस्तक आहे. ते पुस्तक जर तुम्हाला मिळालं, ज्ञानमती माताजींचं नारी बनव सदाचारी एक पुस्तक आहे. आणि मधल्या काळात श्रुतमती माताजींनी पण कोल्हापुरामध्ये काढलेलं होतं. तुम्ही ते सगळ्यांनी वाचा. आणि
जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही एकमेकात सहयोग घ्या. घरात कोण नसतील तरी पण व्यवस्थित पालन करून तुमची स्वतःची गती बिघडवू देऊ नका, एवढी माझी विनंती आहे. मगापासून मी जर काय बोलण्यात करण्यात काय चूक झाली असेल, समजलं नसेल किंवा काय कोणाला वाटलं असेल, मन दुखलं असेल तर मोठ्या मनानं विसरून जावा. सगळ्यांना जय जिनेंद्र.